7 डिसेंबर 2023 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबद्दल अजित पवारांना पत्र लिहिलं होतं। त्या पत्रामध्ये नेमकं काय होतं आपण पाहूया। प्रति श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। सस्नेह नमस्कार। माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते। विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे। त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो। परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असे आमचे मत आहे। सत्ता येते आणि सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहे। त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांची आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे। आपला नम्र देवेंद्र फडणवीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।